आणि आता महाभारत या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूयात। खासदार संजय राऊतांनी नवनीत राणा यांच्यावर आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय। विरोधकांनी राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे, मात्र राऊत आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगलीमध्ये केलेल्या वक्तव्यावरून दिसून आलं। वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाहीये, सरशी नाहीये, बबलीशी नाहीये। लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या। ती पडद्यावरची नटी आहे, तुम्हाला खुणावेल, कोणत्याही मोहाला बळी पडू नका। ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी भाजप उमेदवार नवनीत राणांवर केलेल्या टीकेवरून वादाचा नवा अंक सुरू झालाय। शुक्रवारी सांगलीत महाविकास आघाडीचे नेते एकत्र आले होते। यावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये नवनीत राणांवर केलेल्या टीकेविषयी स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा राऊतांची जीभ घसरली। विशेष म्हणजे त्या गप्पांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही सहभागी होते। गुन्हा दाखल केला असं कळलं काहीतरी का? त्याचं मी तिला म्हटलं ती नटी आहे, आता नटीला नटी राबवायचं काय? आता मला ऍक्टर इंग्लिश शब्द येत नाही, ऍक्ट्रेस नाची हे शब्द मराठीत हो, ती डान्सर आहे, डान्सर दुसरं काय पण मराठीत वापरलो। आता आमचे गणपत पाटील, त्याला आपण प्रेमाने नाचत भरे। संजय राऊतांच्या या वक्तव्यावरून वादात नवी भर पडली आहे, तर महायुतीच्या नेत्यांनी राऊतांवर सडकून टीका केली आहे। एकीकडे महायुतीच्या नेत्यांनी संजय राऊतांवर कारवाईची मागणी केली आहे, तर दुसरीकडे आपल्या वक्तव्यावर राऊत ठाम असून आपण कोणताही असंसदीय शब्द वापरला नसल्याचा त्यांनी दावा केला आहे। मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो। मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको। मी 40 वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे एकमेव। मी पत्रकार आहे, मी संपादक आहे, मला कोणी मराठी भाषा शिकवू नये। गुरुवारी अमरावती लोकसभेच्या निवडणूक प्रचारात खासदार संजय राऊतांनी नवनीत राणांवर जहरी टीका केली होती। राऊतांच्या या टीकेनंतर वादाचा भडका उडाला। अमरावतीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत राऊतांनी ती टीका केली होती। पण त्या वादाचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच राऊतांनी पुन्हा एकदा नवनीत राणांचा तशाच पद्धतीनं उल्लेख केलाय। त्यामुळे आगामी निवडणूक प्रचारात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।